2024 हे यंदाचं सरतं वर्ष. या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि 2025 या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देशातून तसेच विदेशातून देखील अनेक पर्यटक सध्या कोकणात दाखल होत आहेत. वैविध्यपूर्णतेनं नटलेल्या आणि मुळातच निसर्गरम्य ठिकाण म्हणून ओळख असलेल्या कोकणच्या किनारपट्ट्या बहरून निघाल्यात. लाखोंच्या संख्येनं पर्यटक सध्या रायगड, रत्नागिरी, त्याचप्रमाणे स्वच्छ आणि सुंदर समुद्र किनारे म्हणून ओळख असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण, देवगड, वेंगुर्ला या समुद्र किनाऱ्यावर सरत्या वर्षाचा आनंद लुटण्यासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरवर्षीपेक्षाही यावर्षी पर्यटकांचा ओघ हा वाढलेला दिसत असून मालवणी खाद्य संस्कृती तसेच जलक्रीडेचा आनंद लुटतानाही पर्यटक पाहायला मिळत आहेत. राईड्स असो किंवा बंपर राईड्स असो, परत स्नॉर्कलिंग केलं आम्ही, स्कुबा डायव्हिंग केलं. तर या विविध पद्धतीचे जे स्पोर्ट्स आहेत हे खूप म्हणजे छान प्रकारे इथं घेतले जातात. म्हणजे जे टाइम स्लॉट्स असतील किंवा त्यांचे जे सकाळचे आम्हाला टायमिंग दिलेला 8ला, तर आम्ही 8ला इथं होतो, तर सगळे ते 8ला होते. म्हणजे जे टाइम शेड्यूल त्यांनी फॉलो केलंय तर ते व्यवस्थित होतं. पूर्ण राईड्सचा आम्हाला आनंद खूप छान घेता आला. आणि जेवणाबद्दल म्हटलं, खाद्य संस्कृतीबद्दल म्हटलं कोकणात, तर मासे हे म्हणजे ऑल टाइम फेवरेट. माझ्या घरी सगळ्यांना आवडतात. मग सगळ्यांनी पापलेट, सुरमई हे वेगवेगळ्या प्रकारचे फिश वगैरे ट्राय केले आणि ते बेस्ट आय गेस इकडेच मिळतात, आपल्याच कोकण कड्यालाच मिळतात. आणि हां, म्हणजे मला सगळ्या प्रेक्षकांना हे सांगायला आवडेल की तुम्ही एकदा तरी इकडे व्हिजिट करा, इथला अनुभव घ्या, फोर्ट्स बघा. म्हणजे आपल्या महाराजांनी काय काय केलंय यांची आपल्याला एकदा अनुभव घ्यायला पाहिजे या गोष्टींचा. काय की खूप सारं फिरायचं आहे. आज शेवट हा वर्ष संपताना आम्ही फिरायला आलो, कारण की आम्हाला हे जे ॲडव्हेंचर आहे किंवा जे फॅमिली टाईम आहे हा मिळावा आणि असंच हा पुढचं वर्ष जावं की खूप टाईम मिळावा घरच्यांसोबत आणि खूप ट्रॅव्हल करायला मिळावं. आणि एक मी सगळ्या प्रेक्षकांना सांगू इच्छिते की येवा